इथं खाली बघून नमस्कार. आता तेवढ्या. आपण धड्याला सुरुवात करणार आहोत. हम्म, मॅडम, मी एक विचारू का अस्मत बद्दल? हा बोला. हा. तर त्या अस्मतचं द्वितीयाचं आहे ना, मामच्या सोबत मा पण दिलंय ना. करेक्ट. तर मग ते आम्हाला शिकवताना तत्र मा गच्छ, म्हणजे तू जाऊ नको असं आहे की नाही. हो. मग आता हा मा आणि त्या मा मध्ये काय फरक आहे? नाही, ह्या माचा अर्थ आहे मला, म्हणजे हा जो मा आहे ना, हा किंवा मा मे आणि मे हा जे द्वितीया, चतुर्थी आणि षष्टी मध्ये ते खूप कमी वापरलं जातं. जेव्हा हा तुम्हाला मा शब्द येईल तसा त्या वाक्याच्या अनुषंगाने त्याचा अर्थ मला किंवा नाही असं करायला लागेल तुम्हाला. ते थोडस असं खूप करून करूनच येईल. पण जेव्हा मला हा शब्द असतो ना, तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम तो मामाच असतो. बर. ओके. हा. ते थोडस कसं थोडं करून करूनच येणार तुम्हाला. हम्म. हा. हा. ओके. जायचं का पुढे ओके मॅम. आपण? नाही, एक 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 मिनिट. हा, दुसरं दुसरं जेव्हा मा शब्द हा जेव्हा निगेशन किंवा न या अर्थाने वापरला जातो ना, तो फक्त हम्म. आज्ञार्थी वाक्यातच वापरला जातो. फक्त बर. आज्ञार्थी. हं? म्हणजे तिथे हो. पुरुष काय असतो? मध्यम पुरुषच असतो. समजलं? हा तेव्हा हा. तो मा म्हणजे आज्ञा ही नेहमी समोरच्या माणसालाच दिली जाते. त्यामुळे ते वाक्य सुद्धा मध्यम पुरुषाचं असणार, क्रियापद सुद्धा मध्यम पुरुषाचं असणार, आणि ते आज्ञार्थी वाक्य असणार. तेव्हाच त्या माचा अर्थ निगेशन म्हणजे नाही असा होईल. नको, नाही असा. हम्म. हं? हा. ओके. आणि नंतर मग जसं उन्नतीने सांगितलं, तसंही आहे की जास्त करून मामच वापरलं जातं, मा क्वचित वापरलं जातं. हं? हो. हा, ठीक आहे. ओके. तर ही 4 वाक्य आपली झालेली आहे. 5वंही झालं होतं. 6वं वाक्य सुजया देशकुलकर्णी सांगत होत्या. त्या आहेत का सुजया ताई? हो आहे. हा, मग सांगाल का वाक्याचा अर्थ या? हा. अत्र उपवने बालकाः क्रीडन्ति. हम्म. तेथे उद्यानात मुले खेळतात. उपवनेची विभक्ती सांगाल? तृतीय, सॉरी, सप्तमी सप- एकवचन. सप्तमी एकवचन. ती जागा आहे म्हणून ती सप्तमी एकवचन. हा. आणि बालकाः क्रीडन्ति हे काय काय आहे? हे बहुवचन आहे. मला वाटतं तृतीय बहुवचन. बालकाः देवा. बालकाः म्हणजे हा, म्हणजे नाही सांगता येत नाही. विवाह देवौ दे, काही हरकत नाही. आपण म्हणजे नाही आलं तरी ओके आहे. मी फक्त अशा प्रकारे करायचं म्हणून मी सांगते. बालकाः हम्म. असं, देवः देवौ देवाः तसं बालकाः बहुवचन आहे. बहुवचन. आणि बहुवचन आहे. हो. वचन आहे हो. क्रीड धातूचं क्रीडंती. क्रीडन्ति. हा, ते क्रीडंती आहे. प्रथम पुरुष हो. बहुवचन झाले. हा. हो. अं, थँक्यू. रोहित देशपांडे आहेत का? त्यांनी पुढचं सांगावं. ताई, मला एक विचारायचं होतं. बोला. अं, खेळत आहेत असं नाही होणार का? खेळतातच लागेल? म्हणजे येथे बाकी. क्रीडंतीला खेळतात हं. असं म्हणतात. तुम्ही खेळत आहेत असं बोलू शकता, पण असती वगैरे असं नाही आहे ना. त्याच्यामुळे ते असं क्रीडंती असलं की खेळतात, धावंती असलं की बर. धावतात. असं असं ओके. केलेलं ते जास्त. आता थोडस पुढे पुढे आपण बरोबर. वाढत जातोय ना संस्कृतचं आपलं चालेल. ज्ञान, म्हणून ते तसं आपण तसंही लिहिलं तरी चालतं, असं काही नाही. ओके ओके ओके. निर्मला देशपांडे किंवा रोहित देशपांडे आहेत. शुभांगी घाणेकर आहेत. मोरेश्वरजी आहेत का? हो आहे. हा, 7वं वाक्य वाचू का? हा. पण मला ते विभक्ती वगैरे नाही सांगता येणार. मी नाही वाचीन, असं तरी अर्थ पण चालेल, सांगेन. काही हरकत नाही. आपण हो एक हो. साहाय्यानेच करायचं. वृद्धाः. हो हो. वृद्धाः अपि सायंकाले तत्र आगच्छति आगच्छन्ति. करेक्ट. म्हणजे वृद्ध देखील तेथे संध्याकाळी येतात. वृद्धा. म्हणजे अनेक वृद्ध.
अनेक अनेक वृद्ध. वृद्ध म्हणजे परत इकडे आता जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे मी सांगू शकेन, प्रथम पुरुष बहुवचन आहे का ते? करेक्ट, एकदम बरोबर. बरोबर. नाही नाही, याच्यात काही डोकं नाही वापरलेलं. आता तुम्ही जे बालका हा म्हटलत ना, तेव्हा ते लक्षात राहिलं म्हणून. नाहीतर मी असंच काही असंच वापरलं नाही मध्ये. लक्षात राहणार आहे आपल्याला, असं खूप हो करून करून आहे. मग हो. सायंकाले हे काय होऊ शकतं? सायंकाले म्हणजे वेळ आहे ना ही. करेक्ट. ही वेळ असल्यामुळे सप्तमी येणार ती बहुतेक. सप्तमी एक वचन येणार. हे बघा, एक वचन. उपवने जसं दिलंय, हो, मी उपवने आता तो जागा आहे. चार्ट रिफर करतोय. तुम्ही सांगितलं तो चार्ट रिफर करतोय आणि मग आता सांगितलं. करेक्ट. सायंकाले एक तत्र बरोबर झालं. आगच्छन्ति. आता वृद्धाः आहे, बहुवचन आहे, म्हणून ते आगच्छन्ति झालं. आगच्छन्ति काय आहे सांगता येईल का तुम्हाला? त्याचं रूप, धातू रूप काय आहे? गच्छन्ति गच्छन्ति गमगच्छ. नाही, हा अ, ज्या- गमगच्छ. हा म्हणजे चांगलं आहे तुम्ही लोक सांगतात, पण ना जो ज्याला प्रश्न विचारला त्याला ना थोडासा विचार करून सांगू द्या तर चांगलं पडेल. मोरेश्वरजी, तुम्ही प्रथम ट्राय पुरुष करा. हो 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 हो, तेच बहुवचन बघतोय मी. आगच्छन्ति म्हणजे बहुवचन तर प्रथम, आहे. हा बहुवचन आहे ना, बस तेवढंच हवं होतं मला. प्रथम पुरुष अच्छा. बहुवचन आहे, त्याचं प्रथम धातू पुरुष. काय हो. आहे? आ प्लस गमगच्छ. हा, ते नाही आलं हा तरी चालेल, बहुवचनच हवं होतं मला. वृद्धा हा. आहे म्हणून ते बहुवचन आहे. ठीक आहे. हो हो हो. अनघा जेजूरकर आहेत का? अनघाताई? हो, वाचते. एक मिनिट. अनघा बोलते. हा, बोला. ते अत्र पुस्तकानि न पठन्ति. करेक्ट. म्हणजे ते अं, इथे बघा, वरती पण अत्र आहे दिलेलं, त्याच्यातनं बघूनही तुम्ही अत्र करू शकता. अत्रच आहे. ते ते म्हणजे ते. ते अच्छा. ते म्हणजे ते लोक, ते 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 जे आहेत. ते हा. ते येथे हम्म. पुस्तक वाचत नाही, म्हणजे न पठन्ति. पुस्तक करेक्ट. न पुस्तक वाचत नाही. बर. ते मला ते ते करेक्ट. ते तेथे. आता पुस्तके पुस्तक. वाचत नाही. हा, पुस्तक. पुस्तकानी म्हणजे अनेक वचन. करेक्ट. मग काय होणार? पुस्तकाने अनेक वचन असल्यावर एक असतं ते पुस्तक असतं. एक पुस्तक, अनेक. एक पुस्तकानी. हं. नाही, हा म्हणजे एक पुस्तक, अनेक पुस्तके. ते हो, येथे पुस्तके वाचत नाही. वाचत नाहीत. तुम्हाला कळलं का? पुस्तकाने ते न, ते पुस्तक आहे ना मराठीमध्ये, म्हणजे कसं आहे? नपुस नपुसले. नपुंसकलिंग आहे ते. हा, हं. त्याच्यामुळे ते फलस किंवा वन सारखं झालं. फलम फले फलानी. आणि ते हं. पुस्तकानी आहे म्हणून पठंती झालं. पंथी बहुवचन. हो. पठंती. हं? पठंती हं. काय आहे? हं. धातुरूपचं कुठलं वचन काय आहे सांगू शकाल? पठचं करेक्ट. बहुवचन. बहुवचन. प्रथम हं. पुरुष बहुवचन. इथे ना वचन. जेव्हा क्रियापदांचं तुम्ही सांगता तेव्हा प्रथम पुरुष बहुवचन, पुरुष सांगणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही बघा, हं. हं. शब्दांची रूपं असतात तेव्हा त्याच्यात प्रथमा, द्वितीया, तृतीया आहे. पण पुरुष जेव्हा सांगता तुम्ही, की धातुरूप असतात, तेव्हा प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असे तीन असतात ना. त्याच्यामुळे जेव्हा हो. पठंती हा पठ धातू रूप, पठ धातूचं प्रथम पुरुष बहुवचन आहे. बहुवचन. या चार ओके, वाक्यांमध्ये थँक्यू. कोणाला काही शंका आहेत का? हे जे पुस्तकाने म्हटलंय, हे पुस्तकाने द्वितीया बहुवचन येईल ना? हो. हो. आता हो, करेक्ट. द्वितीय बहुवचन, बहुवचन येणार ते. आता त्याचं कसं आहे, आपण तुम्हाला कोण आणि कायचं, कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं ते सांगितलं होतं. आठवत आहे? क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला की काय मिळतं? कर्ता मिळतो. आणि कर्ता. हा, काय हा प्रश्न विचारल्यावर कर्म कर्म. मिळतं. कर्म. कर्ता बरोबर. प्रथम येत असतो, कर्म द्वितीय येत असतो. हो. कळलं? मग कोण पठंती? ते पठंती. काय पठंती? पुस्तकानी पुस्तकाने. पठंती. मग पुस्तकानी ही द्वितीया बहुवचन झालं. हं? हम्म.
हो हो. जायचं का पुढे? कोणाला काही शंका आहे? मी खूप फास्ट चालले असेल तर मला सांगा हा. नाही नाही, हे असंच आता जसं सांगितलं ना तसं एकदम समजायला बरं पडतंय. ओके. पुन्हा एकदा द्वितीया बहु ते सांगाल, म्हणजे कर्ता कर्म कळलं. हम्म. सो कर्ता जेव्हा प्रथम पुरुष असेल तेव्हा प्रथम कर्म पुरुष द्वितीय नाही ताई, प्रथम. प्रथमा. शब्द असतात ना, ते शब्द रूप कशी आहेत? प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी. आणि तुमचे क्रियापद म्हणजे ऍक्शन आयटम्स असतात ते प्रथम पुरुषांमध्ये असतात. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, नंतर मध्यम. देणार, माझं झालं. तर पठन्ति, कोण पठन्ति? ते पठन्ति. काय पठन्ति? पुस्तकानि पठन्ति. म्हणून तो कर्म द्वितीयेत गेला. ठीक आहे. हे थोडंसं कर्ता कर्म तुम्हाला नंतर पुढे कळेल. आता फक्त आपल्याला विभक्तीच बघायच्या, जास्त हळूहळू कळत जाईल. जायचं पुढे? मी वाचू पुढचं? हो. कोण? हो हो हो. चालेल, थँक्यू. कोण? मला मी नाव. अदिती. आदिती. एक मिनिट हा, वाचा. अच्छा. किम अपि लेखादिकम लिखन्ति. किम अपि म्हणजे काय, लेख वगैरे सुद्धा लिहितात. किम लिहितात अपि. का? किम म्हणजे लिहितात का, क्वेश्चन असं. किम किम, अपि म्हणजे लेख सुद्धा लिहितात का? हा, लेख सुद्धा लिहितात. आता इथे ना थोडस वाक्याचा अर्थ आहे तिथे. किम अपि लेखाधिकम लिखन्ति म्हणजे काय? आता ते मागच्या वाक्यात आहे. मागच्या वाक्यात त्यांनी काय दिलंय? ते अत्र पुस्तक पुस्तकानि न लिहितात. पठन्ति. हा, ते हा इथे हा. पुस्तक वाचत नाहीत. हो. आणि मग आता इथे पुढे दिले की किमपि लेखाधिकम लिखन्ति, मग ते पुस्तक वाचत नाहीत तर काय लेख वगैरे लिहितात का? असं आहे हा ते असं. असं. हा. तर मग मागच्या इथे वाक्याला किम, जोडून येते. हा, तर किमचा इथे अर्थ कोण किंवा काही असा आहे. हा, हा. आणि अपीचा इथे अर्थ सुद्धा पण चालतो, पण इथे तो इत्यादी आहे. ठीक आहे. आता इथे कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे की अरे सुद्धा का नाही. सुद्धा वापरलं तरी चालतात. लेख सुद्धा नाही लिहितो का असं आपण बोलतो ना, तशा हा. प्रकारे आहे ते. हा. हा. लेखादिकम, लेख आदिकम, लेख इत्यादी असं आहे ते actually. लेख इत्यादी हा, पण अधिकम. तुम्हाला हा. आता ते नाही आहे, ते लेखाधिकमचा लेख इत्यादी असं पूर्ण आहे ते. हा, हो. लिखन्ति. आणि लिखन्ति म्हणजे प्रथमाचं अनेक वचन, म्हणजे अनेक प्रथम लेख लिहितात. पुरुष. प्रथम पुरुषाचं अनेक वचन. करेक्ट, लिखन्ति. चल हा. पुढचं वाक्य. ताई एक तुमचं एक नाव काय विचार. म्हणाला? माझं अदिती. मी बरेच दिवस मध्ये अदिती. नव्हते, काही महिने हा, म्हणजे. ओके ओके. म्हणून आता परत मी चालू केलंय. हा. हो हो हो. आपलं नाव सांगाल मला? कोण सांगतंय? मी उन्नती. उन्नती. ओके, मला कोणी ठीक आता आहे. प्रश्न विचारला होता ना, हो हो बोला. हो. हा, हे किम अपि लेखाधिकम लिखन्ति हे प्रश्नार्थक वाक्य आहे ना? नाही, आपण प्रश्नार्थक नाही आहे ते. आपण असं नाही अरे काही लिहितात वगैरे का, असं असं प्रश्न नाही विचारत ना आपण. असं सहजपणे बोलू पण शकतो ना. प्रश्नार्थकही होऊ शकतं, पण हे इथे मला विचारायचं होतं की प्रश्नार्थक वाक्याला पुढे प्रश्नचिन्ह येतं का उभा दंडच येतो? नाही, प्रश्नचिन्ह येतं. आता ह्या पुस्तकामध्ये आपण कसं आहे, त्यांनी दिलेलं जे सिलेबस आहे आपण तोच करतोय. त्या सिलेबसमध्ये हे त्यांनी दंडवालच वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे मग बर आपण बर बर. पूर्णविरामच द्यायचा. पण जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असतं तेव्हा प्रश्नचिन्ह येतं. हा हा. उद्गारवाचक असतं, संबोधन असतं तेव्हा हो हो. उद्गारचिन्ह येतं. अच्छा, ठीक आहे. नाही, हे साधं वाक्यच येईल ना असं, हा, म्हणजे. हे साधं वाक्य. हा, म्हणजे मागच्या याच्या कंटिन्युएशन मध्ये पुढे आहे ते की हा हा इथे कोणी वाचत नाही, पण इथे लिहितात सुद्धा. हा, इथं लिहितात का नाही? हा, म्हणजे लिहितात, कोणी लिहितात लिहितात वगैरे का असं. नाही, लिहितात सुद्धा असं. लिहितात सुद्धा असं. श्यामल जोशी आहेत का? उषा किरण जोशी आहेत का? आहे आहे आहे. श्यामल जोशी आहे. श्यामल ताई वाचता का? हा, सांग. ये जनाः लेख न लिखन्ति ते केवलं वार्तादिकं कुर्वन्ति. जे लोक लेख लिहित नाहीत ते फक्त वार्तादिकम म्हणजे गप्पा मारतात म्हणायचं का, करेक्ट करेक्ट, गोष्टी वार्तालाप. करतात. आता इथे वरती गोष्ट बघा लेखाधिकम होतो, तेव्हा लेख हा हा. इत्यादी आणि होतो. इथे
इत्यादी. हा, आणि वार्ता इत्यादी म्हणजे वार्ता वगैरे, गप्पा गप्पा इत्यादी. वगैरे करतात. हा, आता अच्छा. मला आणि जर कुर्वंती म्हणजे करतात म्हणायचंय ना? हा, अनेक लोक आहेत ना, हा कुरुवंती आहे, ते करतात. हं? हा जर करतात. जमत असेल ओके. तर मला ह्याच्या जनाहाची विभक्ती सांगता येईल का? जनाहा म्हणजे अनेक वचन आहेत ना, लोक. हा, रामः रामो रामाः सारखं. हा, रामा. जनच जनाहाच करेक्ट. अनेक प्रथम वचन आहे. पुरुष कारण प्रथम बहुवचन. पुरुष नाही ताई, जेव्हा शब्द असतो तो प्रथमा द्वितीया तृतीया असतो, तेव्हा हा प्रथम हा बहुवचन आहे. किंवा असं बहुवचन. लेखन, लिखंती. लिखंती काय आहे ताई? श्यामलताई सांगाल? अनेक वचन. लेखन बहुवचन आहे. प्रथम, हा, प्रथम पुरुष बहुवचन आहे. करेक्ट. आणि त्याचा धातू काय आहे? आणि कुर्वंती तसंच आहे. सॉरी, कुर्वंती पण तसंच आहे. तसंच. लिखंतीचा धातू काय सांगू शकता का, काय आहे? धातू लिख ना? करेक्ट. लिख. लिख नाही बोलायचं, लिख. हा, लिख. हा, हलंत लिख. आहे ना तो. हा. हा, आणि ठीक आहे. कुर्वंतीच कुरु. क्रू आहे ना? हा, कुरु कुरु. कुरु क्रू. कुरु. हा, ठीक आहे. जे लोक क्रू करोती आणि हा, correct. रोशी. जे लोक लेख लिहित मला एक विचार नाही होतं. ते फार गप्पा वगैरे मारतात. हं? जना हे हम्म. हे नाही येणार म्हणजे नपुंसकलिंग नाही येणार ते लोक. मॅडम वार्ता म्हणजे बातमी असं होत नाही का? हा, बातमी वगैरे, पण इथे कसं ते बागेत आहेत ना, तर जे बाबा लिहित नाहीत ते गप्पा. बागेत आपण अशा बातम्या म्हणजे अशा न्यूज नाही सांगत, आपण गप्पाच करतो ना, म्हणून इथे गप्पा आहे. पण वार्ता म्हणजे बातमीही चालते. पण बातमी वगैरे करतात असं नाही होणार ना, ते म्हणजे वाक्याला अनुरूप नाही आहे ते, म्हणून इथे गप्पा वापरल्या. जनाहा ना, जनाहा ते नपुंसकलिंग नाही आहे, ते जनाहा म्हणजे ते अनेक लोक आहेत ना, म्हणून तो आपण ते वापरतो ना, ते जे लोक असं. हो. देवह सारखंच चालणार, तो देवह देवौ देवाहा सारखं, किंवा अच्छा. रामः रामौ रामः. ओके. हा, मग ते असं कसं ओळखायचं का आपण मराठीत जर बघितलं तर ते लोक म्हणतो म्हणजे ते पेन ते लोक ते तर म्हणजे ये साधारण आहे की नपुंसक. नाही, ये आहे, हा ते असेल तर हा तेच असेल तो ना. आता पुढे तुम्हाला थोडस, आता अस्मतचं आपण शिकलोय की नाही, तसं पुढे ना हा तद नावाचं सर्वनाम येणार आहे, जे तो ती ते त्या ती वालं आहे. ते सगळं पुढे आहे ते थोडस. हा, हम्म. सहतवते. गेल्या वेळेला बघा देविताईंनी हो पण हो हो सांगितलं होतं, सहतवते हो साते ताहा तत्ते तानी. हो हो हो. ते हम्म. आहेत, ती सर्वनामांची जशी अस्मतची रूप आहेत तशी ती आहेत. पण इथे ये जनाहा लिहिलंय, तर येच जे असंच होतं. अच्छा. हं. म्हणजे हे ना, ये वाले शब्द ना खूप छान असतात. असं यदा म्हणजे काय सांगू शकता का कोणी? यदा म्हणजे म्हणजे जेव्हा. जेव्हा हा, बघा, जेव्हा. जेव्हा. य आहे ना, तो यदा जेव्हा, हं. ये हा हा एक. हा, असं सुद्धा आहे, ते तेव्हा. थोडस लक्षात ठेवायला सोपं पडतं. म्हणजे मी तरी असं लक्षात ठेवते, नाही तर मला ते एवढं आठवत नाही तसं. कधी कधी असतं ना असं. ओके ओके थँक्यू. पल्लवी मॅडम ताईंनी हे काहीतरी मी हात वाचू? रेस केला होता का? पुढचं वाक्य मी वाचू का म्हणून असं. होऊ दे, हा पण हे वाक्य होऊ द्या. हा, हा, हे झालंय. मी पुढचं वाक्य वाचायचं आहे का? कोणाला वाचायचं आहे? आसावरी वाचू. वाच मी वाचू आसावरी का? वाचू का वाच ताई? आसावरी ताई. आसावरी वाचू दे. अच्छा, हा. आसावरी ताई, ठीक आहे, तुम्ही वाचा. किम यूयम भ्रमणं न कुरुथ. काय तुम्ही येथे फिरत नाही? येथे कुरुथ येथे आहे ते भ्रमणं शब्द किम नाही. पुन्हा एकदा ट्राय सॉरी. करता का? किम यूयम भ्रमणं न कुरुथ. हम्म. तुम्ही भ्रमण करत नाही काय? आणि ओके. कुरुथचं मध्यम पुरुष हे काय म्हणतात ते बहुवचन कुरुथ. ओके. आणि युयम काय आहे? तुम्ही हा, बहुवचन. बहुवचन. करेक्ट. किम, किम म्हणजे काय? युयम म्हणजे काय? तुम्ही, भ्रमणम म्हणजे फिरायला,
भ्रमणम द्वितीय आहे ना ती, म्हणून ते ला. न नाही, पुरुथ जा. काय तुम्ही फिरायला नाही जा असं. हं? माधुरी कुलकर्णी आहेत का? हो आहे ताई. बोल, वाचा बरं. भ्रमणेन तु शरीरं बलं भवति. भवती भूच भवती हे झालंय. भ्रमणेन भ्रमणेन न आलं म्हणजे द्वितीय आहे का? भ्रमणे नाही, तृतीया तू शरीरं बलं भवती म्हणजे फिरण्यामुळे, मुळे आले ना, शरीराला बल मिळते. तूच काय ताई? तू म्हणजे तर ना हा, तू म्हणजे भ्रमणेन. हा, त्याने ऍक्च्युली ते मुळेपेक्षा ते ने धातू, ने आहे हा प्रत्यय. तर भ्रमणाने किंवा फिरण्याने, तू म्हणजे फिरण्याने फिरण्याने तर शरीराला शरीराला शरीर बल मिळते. बलम भवति, शरीर बलवान होते. शरीरम बल, बलमचं ते विशेष म्हणजे शरीरमचं विशेषण बलम आहे ना, असं म्हणजे काय बलवान, म्हणून ते शरीर बलवान होते. ठीक आहे. भवती वास एकवचनच आहे. कोण भवती आणि काय शरीरम भवती? भवती. शरीरम भवती. मग तो तसा प्रथम म्हणजे हे होतो, तो करता होतो इंडिरेक्ट. सॉरी. वासंती कुलकर्णी आहेत का? हो आहे ते. हा, बोला. इत्थम वैद्याः वदन्ति, असे वैद्य म्हणतात. ओके, असे वैद्याः काय आहे? विभक्ती सांगू शकाल? जमेल तर सांगा, काही हरकत नाही. एकच मिनिट. देवः देवौ देवः देवाः असं बहुवचन, प्रथमा मनात बहुवचन. करेक्ट. प्रथमा बहुवचन. वदंती काय आहे? वद धातूचं क्रियापद वदंती. करेक्ट. कुठलं आहे ते सांगू शकता? तीतः अंती आहे ना ते, म्हणजे प्रथम पुरुष बहुवचन. पुरुष. करेक्ट. असे वैद्य म्हणतात. त्या कुलकर्णी आहेत का? हो आहे. हा, बोला. किम त्वम अत्र उपवने व्यायाम करोषि. व्यायामम करोषि. सॉरी, व्यायाम. किम त्वम अत्र उपवने व्यायामम करोषि. काय तू येथे बागेत व्यायाम करतोस? करेक्ट. व्हेरी नाईस. आता मला थोडं हे सांगता का, उपवनेचं काय आहे विभक्ती? वने तृतीय आहे का? तृतीया. उपवने हे काय झालं, म्हणजे बाग आहे की नाही, ती जागा झाली की जागा असेल तर ती म्हणजे सप्तमी. सप्तमी. म्हणजे ना, तुम्ही असं थोडस करत राहिला ना, तर तुम्हाला हे लक्षात येईल की सप्तमी एक वचन, षष्ठी एक वचन, तृतीया एक वचन आणि द्वितीय एक वचन हे ना खूप प्रमाणात वापरले जातात. ते असं लक्षातच येईल. उपवने, आणि त्याचा प्रत्यय आहे चाचीचे म्हणून, किंवा तैया. सॉरी चाचीचे नाही, तैया म्हणून बागेत. व्यायामम व्यायाम, करोशी करतो. आता हे करोशी काय आहे सांगू शकता का? मला फक्त कुठलं पुरुष आणि धातू नाही सांगितलं तरी चालेल. पुरुष आणि हे धातू क्रू आहे का? धातू नाही, ते नाही सांगता येते. अच्छा, बरं चालेल. हे ना करोशी ना सी सारखं असतं ते, सी तर मध्यम. इथे त्वम आहे की नाही, म्हणून तो करोशी झालेला आहे. मध्यम पुरुष एकवचन. तिथे शी कसं केलेलं? सी आहे ना ते? नाही, र आला ना, र. हा, तो शीच धातू आहे. तुम्हाला तुमच्या जे आपले धातुरूपाचा तो धडा आहे बघा, त्याच्यात तो धातू आहे, त्याच्या टेबल्स मध्ये त्यांनी दिलेला आहे.
हा क्रू करोशी. अम, वासंतीताईने विद्याताईने सांगितलं ना. संगीता लाड आहेत का? हा आहे बोल. हा बोला. बालकाः प्रातःकाले अत्र व्यायामं कुर्वन्ति. बालक सकाळी इथे व्यायाम करतो. बालकाः, एक मिनिट कोणी बालकाः बोलू नका. एक मिनिट. मुलगी झाली. हा नाही नाही, बालकाः देवाः सारखं आहे ते, बालिका नाही आहे. बहुवचन आहे ना. म्हणजे एक मिनिट हा, म्हणजे संगीताताईंनाच बोलू द्या. संगीताताई, बालकाः काय होईल? बहुवचन आहे ना बहुवचन बालकाः. होईल. करेक्ट. बालकचं बहुवचन म्हणजे मुले असं होणार. हा मुले. हा बरोबर, मी बालक म्हटलं तिथं मुले म्हणायला हवं होतं. हा हा मुले पुढे सकाळी इथे व्यायाम करतात. करेक्ट. मला तुम्ही प्रातःकालेच सांगू शकाल काय आहे विभक्ती? सप्तमी एकवचन, कारण वेळ दाखवतो. वेळ आहे. आणि कुर्वंती काय आहे? मला नुसतं तुम्हाला येईल तेवढं सांगा. प्रथम पुरुष बहुवचन. करेक्ट. आता ह्या सगळ्या वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का आतापर्यंतच्या या वाक्यांमध्ये? मॅडम, हे वाक्य कर्ताकारक आहे का? म्हणजे कर्ता आणि कर्मणी आपण म्हणतो, तर हे कर्ताकारक ना, म्हणजे बालकाः. तुम्ही जर क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला आणि त्याचं जर उत्तर मिळालं तर मग तो कर्ता तुम्हाला मिळतो ना. त्याचे बालकाः. हा, कोण कुर्वन्ति? बालकाः कुर्वन्ति, है ना. मग आहे तो जे 12वं जे वाक्य असलं ना, ब्रह्मणेन तू शरीरम बलम भवती, मग हे वाक्य काय कर्मणी कारक म्हणता येईल ना आपल्याला? नाही, हे ना अकर्मक सकर्मक हे जे वाक्यांची जे आहे की ज्याच्यात कर्ता आहे आणि कर्ता नाहीये ना, ते थोडंसं ऍडव्हान्स आहे. ते थोडं तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच असणार आहे. पण ह्याच्यात थोडंसं आता आपण जर गेलो तर मग पुढचं ना आपलं राहून जातं. पण जर कर्ता असेल तर ते सकर्मक वाक्य होतं. कर्ता नसेल तर ते अकर्मक वाक्य होतं. म्हणजे जेव्हा क्रियापदाला तुम्ही विचारता उत्तर कोण आणि काय आणि त्याचं एकच उत्तर मिळतं तेव्हा ते अकर्मक. हे थोडस ग्रामरवाला आहे ना, ते आपण थोडस पुढे गेल्यावर ते म्हणजे सरच सांगणार आहेत ते असं व्यवस्थित वाला. चालेल. ओके, थँक्यू. हा, आता जायचं का? बोला. ताई, मला विचारायचं होतं की हे वाक्य जसे शब्द आहेत तसंच त्याचा अर्थ लिहून करायचे का वेगळे? म्हणजे आता फिरण्याने शरीर बलवान होते, तर शरीर फिरण्याने बलवान होते असं केलं तरी पण चालतं का? हो, म्हणजे वाक्यांच्या सिक्वेन्सला तसा खूप कमी हे आहे. पण जर तुम्ही शब्दाच्या केलं ना तर ते तुम्हाला ना जास्त बरं पडेल. तुम्ही करू शकता कशाही पद्धतीने, पण ते तुम्हाला खूप सोपं पडेल. आणि त्याच्यात मग तुम्हाला विभक्ती पण पटापटा म्हणजे नंतर मग पाठ करायची पण गरज नाही. आता बघा, तुम्हाला उपवने, प्रातःकाले सगळं पटापटा आता कळायलाच लागलं ना. सप्तमी एकवचन, त्याच्यासाठी काही विचार करायला लागत नाही आता. असं ते खूप होत जाईल. म्हणून मग मी असं प्रेफर करते. पण तुम्ही कसंही करू शकता. म्हणजे चालू शकतं ना, म्हणजे प्रयत्न तर तसाच राहील पण चालतं ना. हो, काही हरकत. ओके ताई, थँक्यू. आता आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. पुढच्या रिपीट झाल्यामुळे ते फार लक्षात राहिलं नाही. सप्तमी एकवचन वगैरे रिपीट झाले ना वाक्य, त्याच्यामुळे आता एकदम डोक्यात बसलं पक्क. तुम्ही जेव्हा लिहिता ना वाक्य, जेव्हा लिहायला सांगतात किंवा ट्रान्सलेट कर, तेव्हा ना विभक्तीचे थोडं जितकं येईल ना तितकं लिहिलं ना तर तुम्हाला उलट जास्त लवकर विभक्ती लक्षात राहतील पाठ न करता. म्हणजे असं एकदा करून बघा थोडस ट्राय. ठीक आहे. आपण आता पुढे जायचंय. भूतकालवाचक कर्मणी धातुसाधित विशेषण अशी आपण हे बघणार आहे. तुम्हाला हे जुन्या म्हणजे मराठीमध्ये आपण कबुधावी वगैरे असं व्याकरणात बोलायचं त्याचा प्रकार आहे हा. आता हे काय आहे हे लक्षात घेऊया आपण. आता धातू साधित म्हणजे काय? धातूंपासून बनवलेली म्हणजे आधी आपण काय जेव्हा
क्रिया करतो आपण, कुठली वाक्यात क्रिया असते, त्याचं जे ऍक्शन वर्ब आहे, जी क्रिया करतं, त्याला आपण ह्याच्यात धातू असं म्हटलं जातं. ओरिजिनल जो मूळ शब्द आहे त्याला. आणि त्या धातूंपासून ही शब्द बनतात म्हणून त्याला धातू साधित म्हणतात. विशेषण म्हणजे काय आहे? विशेषण म्हणजे विशेषणाला एक स्वतःचं अस्तित्व नसतं, ते नामांवर अवलंबून असतं. म्हणजे जसं एखादं सुंदर फूल, ते फुलावर अवलंबून असतं काय, म्हणून त्याला विशेषण असं म्हणतात. त्याला स्वतःचं अस्तित्व नसतं. आणि जेव्हा हे विशेषण कर्मावर आधारित असेल तेव्हा त्याला कर्मणी धातू साधित विशेषण असं बोललं जातं. आणि म्हणजे ही वाक्य जी आहेत ना, ही क्रिया धातू साधित आहेत ना, ही वाक्यात क्रियापदांच्या ऐवजी वापरली जातात आणि भूतकाल वाचक असतात. ती म्हणजे भूतकाळ दर्शवण्यासाठी वापरली जातात. आता तुम्हाला माहितीये गमगच्छा जातो आहे, त्याचं प्रथम पुरुष एकवचन काय होतं? वर्तमान काळाचं गच्छती, गच्छन्ती बहुवचन वगैरे असं होतं. मग हे तुमचं क्रिया आहे. पण जेव्हा ते धातू साधित होतं तेव्हा त्या धातू साधित विशेषण आहे, ते कर्मणी धातू साधित विशेषण, ते भूतकाळातलं आपण करतोय, ते शब्दासारखं वापरलं जातं वाक्यामध्ये. म्हणजे ते आता ते धातू प्रथम पुरुष एकवचन, मध्यम पुरुष किंवा उत्तम पुरुष असं नाही वापरलं जाणार. तो शब्द आहे गमचा, तर गतः, तो असा देवः देवौ देवा हा प्रमाणे चालणार आणि तो वाक्यात वापरला जाणार असं आहे. हळू पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता ह्याच्यात पुल्लिंगाचं गतः होतं जसं देवः होतं तसं, स्त्रीलिंगाचं तो गता होतं जसं मालासारखं, नपुसकलिंगाचं गतम होतं तसं फलम सारखं. हे प्रथमा एकवचनात ते कसे वापरले जातात तसं आहे. पीतः पीता पीतम, पठितः पठिता पठितम, दृष्टः दृष्टा दृष्टम, अशी ही जी धातू साधित आहेत त्यांचे ती रूप असतात. आता ह्याच्यात ती अशी दिलेली आहे, त्याच्यात अर्थ बघूया आपण त्याचा. कबुधावीचा भूतकालवाचक कर्मणी धातू साधित विशेष. पहिलं आहे गतः, ते हलंत नको आहे तो, ठीक आहे एक मिनिट, ठीक आहे, हे हलंत नको आहे तो गतः आहे. म्हणजे काय? गेलेला, भूतकाळवाचक, गया हुआ. आता ह्याच्यात ना तुम्ही सगळ्यांना बघा, खूपशा ठिकाणी ना ते आकाशी रंगामध्ये जे दिलेलं आहे बघा पुल्लिंगाचं, त्याला त लागलेलं आहे. गतः, क्रीडितः, भूतः. तर आता ही जी क्रियापद आहेत ना, ती आता क्रियापद नाही राहिलेली आहेत, त्याचा शब्द झालेला आहे. त्या शब्दाची शब्दरूप देवः सारखी चालणार आणि ती वाक्यात वापरली जाणार आणि त्याचा अर्थ होणार आहे गतःचा गेलेला, पितःचा पा पिब होतं ते, पण पिबंती जेव्हा वर्तमान काळातलं असतं, पण ते भूतकालवाचक कर्मणी धातू साधित मध्ये ते पितः होतं म्हणजे प्यायले, प्यालेला, पिया हुआ. पठितः, पठ धातू आहे ना तो, जसं त्याचं होतं पठितः देवः सारखं, म्हणजे वाचलेला. ला लावत जायचं सगळ्यांना. ला स्त्रीलिंगाला ली, नपुसकलिंगाला ले. हे सगळ्यांची एकवचनाची रूप दाखवलेली आहेत. दृष्ट, दृशपश्य धातू आहे तो, तर पश्य नाही होणार त्याचं, ते दृष्टच होणार आणि ते दृष्ट राहणार, इथे त नाही येणार, ते दृष्ट होणार. पाहिलेला, उक्त म्हटलेला, क्रीडित खेळलेला, भूत झालेला. मोहिनी माने आहेत का? एक शंका विचारू का? बोला. गतः जे लिहिलेलं आहे पहिलं, तर तिथे तचा पाय मोडण्या. हलंत नाही हवाय, म्हणजे तो मला इथे करता येत नाहीये, एक मिनिट. अच्छा ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, गतःच मी करतेच ते. गत ते मी एक ऍक्च्युली विचारू? काय होत आहे माहितीये का, खालचा गेला गताला जो लिहिलाय त्याचं. हा एकार येतोय. कळलं, असं आहे. हो हो. बोला, कोण बोलत होत? आता हा गत, हा मी बोलू, विचारू? बोला. गत हा जो शब्द आहे ना,
तो आता धातू म्हणून आपण वापरणार आहोत, म्हणजे शब्द म्हणूनच वापरणार आहोत ना, म्हणजे तर तो प्रथमा साधित द्वितीया. विशेषण म्हणून तो धातू नाही राहिला. आता धातू म्हणजे काय? ऍक्शन वर्ब. तो आता ऍक्शन हा नाही राहिला, त्याचा शब्द झालेला आहे. हा मग आता तो प्रथमा द्वितीय असं चालणार तो सगळा. हो. मग तो आपल्याला कुठे मिळेल असं, म्हणजे नाही नाही, आता तुम्हाला ना ते पूर्ण त्याच्या विभक्ती नाही बघायचे. तर इथे फक्त आपल्याला जी वाक्य आहेत ना त्याच्यात फक्त पुल्लिंग तेवढाच एकवचनच असणार आहे. बघ. एकवचनातच असणार आहे सगळं. गतः ओके. देवः हा सारखंच असणार आहे. माला सारखंच हा असणार आहे. गता स्त्रीलिंग असेल तर ते म्हणजे गता, पिता, पठिता, दृष्टा, हा उक्ता, हो जसं हो माला हो. प्रथम ऐक. आणि म्हणजे आपण जे शिकतोय त्याच्यात हे असंच असणार आहे. गतम म्हणजे वनम फलम सारखं प्रथम ऐक. हा म्हणजे नपुंसकलिंग. गेलेले, हा अनेक जण गेलेले, नपुसंग, हा प्यालेले, हा वाचलेले, पाहिलेले, हा म्हटलेली. हा हम्म? बरोबर. हो मोहिनी सुजाता नाईक आहेत का? हो सुजाता आहे ना. ताई हे वाचा बरं. सगळं म्हणजे गतः गेलेला, गता गेलेली, गतम गेलेले, असं वाचा बरं जरा. हा. गतः गेलेला, गता गेलेली, गतम गेलेले. पीतः प्यायलेला, पिता प्यायलेली, पितम प्यालेले. पठितः वाचलेला, पठिता वाचलेली, पठितम वाचलेले. दृष्टः पाहिलेला, दृष्टा पाहिलेली, दृष्टम पाहिलेली. अच्छा, इथे दोन्हीकडे पाहिलेलीच आली, पाहिलेले पाहिजे, राईट? पाहिलेले. दृष्टमचं मी करते पाहिलेले. हा, करेक्ट. एकदम पाहिलेले. छान, मी करते करेक्ट ते. उक्तः म्हटलेला, उक्ता म्हटलेली, उक्तम म्हटलेले. करेक्ट. क्रीडितः खेळलेला, क्रीडिता खेळलेली, क्रीडितम खेळलेले. भूतः झालेला, भूता झालेली, भूतम झालेले. आता ह्याच्यात जे डार्क ब्ल्यू कलर मध्ये लिहिलेलं आहे, पीतः, पठितः, दृष्ट, उक्त, हे जे धातू आहेत ते सकर्मक असतात, म्हणजे ज्याला कर्म असतं. म्हणजे त्याचं जेव्हा कोण कोण पित, पा पिब, कोण कोण हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर मिळतं ह्या धातूंमध्ये. पण जसं गतः, क्रीडितः आणि भूतः वगैरे अशी जी आहेत धातू साधित विशेषण, ते अकर्मक आहे. त्याला विचारलं ना प्रश्न तर त्याला कर्म नसतं. कोण क्रीडित, मग असं काही त्याला असं उत्तर नाही मिळणार. आता हे ह्या क्षणी तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळणार नाही, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की गतः, क्रीडितः, भूतः ही अकर्मक क्रियापदं आहेत. पीतः, पठितः, दृष्टः, उक्तः ही सकर्मक आहेत. म्हणजे त्यांना मिळणारच प्रश्नात ज्यात कर्म असते ते सकर्मक असते. ठीक. कोण हा शब्द कर्त्यासाठी विचारतो ना आपण? हो. कोण काय विचारावं लागेल ना ताई? काय करतो? कोण करतं? मी करतो. काय करतो? काहीतरी करतो, काम करतो ना. ते कर्म येईल ना, ते कर्म येईल ना, काय करतो विचारल्यावर. अकर्मक सकर्मक साठी काय